एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूया। बातमी अशी आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी चार सदस्यीय प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे। सन 2011च्या लोकसंख्येनुसार 122 सदस्य संख्या कायम राहिली असून 4 सदस्यीय प्रभाग पद्धत आणि प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत कुठलाही बदल न झाल्यानं 2017च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभाग रचना जैसे थे राहिली आहे। राज्य शासनाने जारी केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार या प्रभाग रचनेवर 4 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मांडता येणार आहेत। आणि याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मण, काय माहिती? विशाल, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासूनची ही प्रतीक्षा होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी जाहीर होणार आणि कधी त्याचा कार्यक्रम जे आहे ते सुरू होणार। यातलाच एक महत्त्वाचा आणि पहिला टप्पा म्हणजे प्रभाग रचना, ज्या प्रारूप प्रभाग रचना आहे त्या जाहीर करण्यात आलेल्या आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 सदस्यीय प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे। अर्थात 2017ला जी 4 सदस्यीय प्रभाग पद्धत होती तीच प्रभाग पद्धत कायम ठेवण्यात आलेली आहे। 2017ला ज्या पद्धतीनं नाशिक महानगरपालिकेमध्ये 122 प्रभाग होते, 122 सदस्य संख्या होती, ती कायम राहिलेली आहे। तर या नाशिक महानगरपालिकेत 29 प्रभाग हे 4 सदस्यांचे असणार आहे, तर 15 आणि 19 हे 2 प्रभाग जे आहे ते 3 सदस्यांचे असणार आहे। अशा प्रकारची 2017ची जी रचना आहे प्रभाग रचना ती कायम राहणार आहे। आणि त्यामुळे नाशिककरांना आणि नाशिकमधील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना ज्याची प्रतीक्षा होती त्याची अखेर सुरुवात झालेली आहे। या सगळ्या प्रभाग रचनेवरती 4 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मांडण्यात देखील येणार आहे। त्यामुळे काही बदल कुणाला सुचवायचे असेल, या सगळ्याच्या संदर्भात काही हरकती घ्यायच्या असेल तर त्यांना 4 सप्टेंबरपर्यंतची मुदत जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला रंगत मिळताना पाहायला मिळते आहे। धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल। आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज की मराठा आरक्षणाला घेऊन वर्षावर तब्बल 1.5 ते 2 तास चर्चा जी ती झालेली आहे। जरांगेंच्या मुंबईतील 29 तारखेच्या आंदोलन इशाऱ्यानंतर खलबतं सुरू आहेत। जरांगेंना मुंबईत येण्यापासून थांबवण्याकरता रणनीती आखली जाते असं देखील सूत्रांकडून आपल्याला कळतंय। जरांगेंच्या आंदोलनाआधी सरकार याबद्दल निर्णय घेऊ शकतं असं देखील सूत्रांनी आपल्याला सांगितलंय। जरांगे मुंबईत आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। आंदोलन मुंबईत धडकलं तर मुंबईकरांची मोठी कोंडी होऊ शकते असं देखील आपल्याला कळतंय। बातमी आता नागपूरमधील मारबत उत्सवाची देशभरात चर्चा असते। 144 वर्षांची परंपरा असलेली काळी मारबत आणि 141 वर्षांची परंपरा असलेली पिवळी मारबत स्थानापन्न झाली आहे। उद्या मारबत बडग्याची मिरवणूक काढली जाणार आहे। मारबत उत्सव म्हणजे नागपूरला लाभलेला ऐतिहासिक वारसा आहे। काळी आणि पिवळी मारबत सध्या विराजमान झाल्या असून त्यांचं दर्शन घेण्यासाठी नागपूरकरांनी गर्दी केली आहे। पोळा सणाच्या 4 दिवसांआधीच मारबताची स्थापना केली जाते। उद्या मारबत बडग्याची मिरवणूक निघणार असून पिवळ्या आणि काळ्या मारबतीची भेट होणार आहे। नागपूर शहराचं सांस्कृतिक वैभव असलेली पिवळी मारबत यंदा 141व्या वर्षात पदार्पण करत आहे। आणि आता आपण पाहतोय की मारबत आता सज्ज झालेली आहे। साधारणतः जन्माष्टमीपासून या मारबतीच्या निर्मितीचं काम सुरू होतं आणि त्यानंतर ही भक्तांच्या दर्शनासाठी जी आहे ती खुली केली जातं। तराणे तेली समाजाकडून ज्यावेळी इंग्रजांचं राज्य या देशात होतं त्यावेळी समाजाचं काहीतरी स्वातंत्र्यात योगदान असावं आणि त्या दृष्टीनं ही मारबत परंपरा जी आहे ती सुरू केली होती। या परंपरेला आता 141 वर्ष जे आहेत ते पूर्ण होत आहे। 141 वर्षापूर्वी ज्या पद्धतीने ही पिवळी मारबत तयार करण्यात आली होती तीच पद्धत जी आहे ती आजपर्यंत जोपासण्यात आलेली आहे। 18 फुटाची ही पिवळ्या मारबतीची मूर्ती जी आहे ती इथं तयार करण्यात आलेली आहे। काठी असेल, कागदांचा वापर असेल आणि अशा पद्धतींचा पदार्थांचा वापर करून ही मारबत तयार केली जातं। या मारबतीला समाज जागृतीबरोबर आता धार्मिक महत्त्व देखील दिवसेंदिवस यायला लागलेलं आपण पाहतोय की या मारबतीच्या दर्शनासाठी महिला वर्ग जे आहेत ते ओटी घेऊन साडी घेऊन इथं येत असतात। भाविकांची श्रद्धा आहे की लहान मुलांवर जी काही इडापिडा असते ती इडापिडा या मारबतीच्या दर्शन। महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत वर्षा बंगल्यावरती महत्त्वाची बैठक पार पडते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या बैठकीला उपस्थित आहेत। प्रशासकीय कामकाज, मराठा आंदोलन पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते असं आपल्याला सूत्रांकडून कळतंय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक सुरू आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेसंदर्भात आणि मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांचं मुंबईतील आंदोलन,
उपसमितीचं पुनर्गठन याबाबत यामध्ये चर्चा होणार आहे। ऐन गणेशोत्सव काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आणि गणेशोत्सव काळामध्ये जर जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। चला या बैठकीबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी आपल्याबरोबर आहेत। श्रीकृष्ण, या बैठकीचा अजेंडा आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे, चर्चेचे महत्त्वाचे मुद्दे कोणते असणार आहेत? नक्कीच विशाल, आपण पाहू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आहे ती स्थानिक येत्या काही काळात जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात। त्याचबरोबर महानगरपालिका देखील ज्या आहेत त्या निवडणुका काही दिवसांवरती येऊन ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि काही पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणाची कुठे आणि किती ताकद आहे यावरती जे आहे ती आजची महत्वाची बैठकीत जे चर्चा होऊ शकते। आणि त्याचबरोबर महायुतीची नेमकं कुठे आणि किती याबाबत कुठे जी आहे महायुतीच्या जे आपले प्रमुख नेते असतील किंवा या सर्वांना जे आहे ते एकत्र घेऊन कुठे महायुती जी आहे ती महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्यामध्ये ताकद जी आहे ती देखील जी आहे ती त्या सर्व विषयांवरती चर्चा केली जाऊ शकते। आणि महत्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी जे आहे ती आझाद मैदान येथे जे आहे ते 28 ऑगस्ट पासून आंदोलनाची हाक दिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या आंदोलनात जे आहे ते मनोज जरांगे पाटील मुंबईत देखील दाखल होणार आहे। आणि पाहायला गेलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी 27 ऑगस्ट पासून जे आहे ते मनोज गणेश उत्सव जो आहे तो सुरू होतोय आणि एकंदरीत पाहायला गेलं तर सर्वच गणेश भक्त जे आहे ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होतात। बरोबर, या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन या बैठकीत चर्चा केली जाईल आणि पुढली रणनीती जी ती ठरवली जाऊ शकते। धन्यवाद श्रीकृष्ण या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि आता आणखीन एक चर्चेतली महत्त्वाची घडामोड आहे। मराठा समाजाच्या उपसमिती अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील, यापूर्वी उपसमितीचे चंद्रकांत पाटील होते, उपसमितीचे चंद्रकांत पाटील हे अध्यक्ष होते, पण आता राधाकृष्ण विखे जे आहेत ते आता या ठिकाणी अध्यक्ष असणार आहेत। सामाजिक आर्थिक शैक्षणिक स्थितीबाबत याबद्दल ते आढावा घेत राहतील आणि जरांगेंच्या आंदोलनाआधी सरकारकडून उपसमितीचं पुनर्गठन हे करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्याबरोबर आहेत। तुषार, पूर्वी चंद्रकांत पाटील या समितीचे अध्यक्ष होते, पण आता राधाकृष्ण विखे पाटील या समितीचे अध्यक्ष असणार आहे, काय माहिती याबद्दल? सरकार बदलल्यानंतर विशाल अनेक समित्यांमध्ये फेरबदल करताना पाहायला मिळाले। त्यामध्येच मराठा समाजासंदर्भातली ही सर्वात महत्वपूर्ण उपसमिती आहेत आणि या समितीचे अध्यक्षपदी आता राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ही समिती प्रामुख्याने मराठा समाजासाठी ज्या योजना असतात, प्रामुख्याने सारथी असेल किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळासारखं या योजना असतील ज्या मराठा समाजासाठी राबवल्या जातात, त्यामधून विकास होताना पाहायला मिळतो, या संदर्भातला आढावा घेताना पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे आरक्षणाचा विषय हा सर्वात प्रथम प्राथमिकतेचा मुद्दा या समितीचा असणार आहे। म्हणूनच ही समिती न्यायप्रविष्ट प्रकरणामधल्या शासनाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी ज्या वकिलांची नियुक्ती केली जाणार आहे त्या संदर्भातलं कोऑर्डिनेशन ही समिती करताना पाहायला मिळणार आहे। आपण सर्वात महत्वाची म्हणजे न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीसोबत देखील समन्वय ठेवण्याचं काम ही समिती करणार आहे। उद्या मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत, त्यांच्या सोबत आंदोलनासंदर्भात जे शिष्टमंडळ भेटायला जाणार आहे ती ही उपसमिती असणार आहे। त्यांच्या बाबी आंदोलनाची दिशा ही जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर ही समिती आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधताना पाहायला मिळाले। सर्वात महत्वाची बाब म्हणजे जात प्रमाणपत्र देण्यात येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। तो अडचणींचा सामना बरोबर, अशा ज्या अडचणी आहेत ते मिटवण्याकरता म्हणून ही उपसमिती आणि त्या समितीतले सभासद शिवाय अध्यक्ष काम करतील। पुढे पाहूयात, मंत्री भरत गोगावले यांनी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची वैयक्तिक सहाय्यकपदी केलेल्या नियुक्तीला मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी नाहीच आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला याबद्दलची माहिती दिली आहे। संबंधित शिक्षकांची शाळेतून मंत्रालयात झालेली नियुक्ती पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं कळतं। मुख्यमंत्री कार्यालयाच्या याबद्दल सूचना आहेत। मुख्यमंत्री कार्यालयानं घालून दिलेल्या नियमावलीनुसार PA, PS, OSD ची नेमणूक करताना संबंधित शासकीय कर्मचारी हा शिक्षक किंवा पोलीस शिपाई अधिकारी नसावा असं देखील त्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे। आणि आता इतरही घडामोडी, मुंबईत मराठी विरुद्ध हिंदी भाषेचा वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये। हो,
हा वाद थांबत नाहीये. बोरिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील दुकानदाराला मराठी बोलायला सांगितल्यानंतर त्याने नकार देत अपमान केला आणि यानंतर मनसैनिकांनी मनसे स्टाईलने दुकानदाराला उत्तर देत कान धरून माफी मागायला लावली आहे. मराठीत बोल ना. किती दिवसापासून इथे आहे कॅन्टीन मध्ये? अभी 4-5 दिन हुआ. 4-5 दिन. त्याच्या आधी कुठे त्याच्या आधी कुठे काम करत होता? कहीं नहीं. हाँ तो अभी आया तो वो करने नहीं आता है. तेरा कार्ड बता इधर का, रेलवे का कार्ड बता. आणि मी मराठी शिकणार, माझी चूक झाली. बोल, माझी चुकी झाली, माझी चुकी झाली. माफ कर मला. मी मराठी बोलेल. मला मी आजपासून मराठी शिकेल. मराठीत बोल. पुढे आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की चित्रपट जॉली LLB 3 विरोधात CBFC बोर्डासमोर तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयातील वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी याबद्दलची तक्रार दाखल केली आहे. चित्रपटातील संवाद आणि काही दृश्य म्हणजे न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवरती हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलंय. जॉली LLB 3 हा चित्रपट 19 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मोठा वाद उभा राहिला. आणि त्या टीजरमध्ये स्पष्टप्रमाणे दिसत आहे की जे माननीय जजेस असतात कोर्टामध्ये ते लोकांना न्याय देतात आणि वकील असतात ते त्यांचा न्यायाची लढाई लढतात. त्याच्या अगेन्स्टमध्ये त्याने रॉंग स्टेटमेंट रॉंग डायलॉग दिलेला आहे आणि भरपूर गोष्टी अशी आहे जे याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे. म्हणून हे सेन्सर व्हावी आणि जोपर्यंत सेन्सर होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती स्टे लावा अशी मागणी करून ही शिकायत आज CBFC कोर्टसमोर दाखल केली गेली आहे. पुढे बहुत बीडच्या वडवणी न्यायालयातील सरकारी वकिलाने केलेल्या आत्महत्या प्रकरणात न्यायाधीशासह अन्य एकावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. 2 दिवसांपूर्वी वडवणी न्यायालयातील सरकारी वकील विनायक चंदे यांनी न्यायालयातच गळफास देऊन आत्महत्या केली होती. या घटनेत पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोट्सच्या आधारे आणि कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरनं वडवणी न्यायालयाचे न्यायाधीश रफी शेख आणि अन्य एकावरती वडवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला गेला. त्या चिठ्ठीमध्ये 2 व्यक्तींचा उल्लेख आहे. त्या 2 व्यक्तींना लगेचच्या लगेच त्या 2 व्यक्तींवर कारवाई व्हावी